श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 3 पाहणार आहोत. आता त्यामधील क्वेश्चन नंबर 1 बघा. यूज द प्रॉपर जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग अँगल्स. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर प्रॉपर जे जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहेत ते अँगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी यूज करायचे आहेत. यूज द कंपास अँड द रुलर टू बायसेक्ट देम. आपल्याला काय कंपास आणि रुलरचा ते अँगल आहे ते बायसेक्ट करण्यासाठी यूज करायचं आहे. ओके. आता क्वेश्चन आहे मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. फर्स्ट आपल्याला आता बघा 50 डिग्री हा अँगल काय कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ओके. त्यासाठी फर्स्ट आपल्याला रुलर म्हणजेच काय स्केल यूज करायची आहे. आता आपण ही लेंथ आपल्याला कितीही आपण घेऊ शकतो इथं. ओके. आणि आपल्याला काय दिलेलं आहे 50 डिग्री. आपल्याला इथं काय आता प्रोट्रॅक्टरचा यूज करायचा आहे. बरोबर ह्या लाईनवरती खालची लाईन ही आली पाहिजे. आणि 50 डिग्री हे किती झालेलं आहे 50 डिग्री. आणि आपल्याला हे काय आता जॉईन करायचं आहे. राईट. आणि आपल्याला काय करायचं आहे, तर कंपासच्या सहाय्याने आपल्याला हे बायसेक्ट करायचं आहे. ओके. आता बरोबर हे दोन्ही सेम आलं पाहिजे बघा इथं. राईट. आणि नंतर बरोबर ह्या पॉइंटवरून आपल्याला सेम लेंथ घेऊन शिना आपल्याला हे असं काय आर्क काढायचं आहे. आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके. आता आर्क ड्रॉ केल्यानंतर इथं जॉईन झालेलं आहे ह्या लाईनवरती, इथून इकडं असा आर्क काढायचा आहे. आणि नंतर ह्या पॉईंटवरून इथं जॉईन झालेला आहे लाईनवरती, ह्या पॉईंटवरून इकडे एक आर्क ड्रॉ करायचा आहे. ओके. आणि आपल्याला इथं जे बरोबर दोन्ही म्हणजे जॉईन झालेले आहेत आर्क, तिथून आपल्याला इथून हे काय लाईन ड्रॉ करायची आहे. ओके. बघा आता कसं होतंय बरोबर. राईट. हा आपला काय झालेला आहे बायसेक्टर आलेला आहे. हे फुल झालेलं आहे 50 डिग्री. ओके. आता नेक्स्ट किती दिलेलं आहे 115 डिग्री. आता त्याचंही आपण असंच बायसेक्ट करूया. 115 डिग्री. फर्स्ट आपण काय एक लाईन ड्रॉ करून घेऊया. एक लाईन ड्रॉ करून घेतली. ओके. आता 115 म्हणजे इकडं येणार आहे. बरोबर ह्या लाईनवरती असं हे करायचं आहे. आणि 115 म्हणजे 110 आणि 120च्या बरोबर मध्ये. राईट. म्हणजेच बरोबर इथं झालेलं आहे. ओके. आणि आता आपण हे काय जॉईन करून घेऊया फर्स्ट. हे काय जॉईन करून घेतलं आपण. राईट. आता आपण इथं जसं फर्स्टला केलं तसंच आपल्याला ह्या अँगलला काय आर्क काढून घ्यायचे आहेत. पॉईंटवरून आपण काय आता आर्क काढून घेऊया. आणि ह्या लाईनला इथं जॉईन झालेलं आहे, तिथून इकडं असा आर्क काढायचा आहे. आणि ह्या पॉईंटवरून इथं लाईनला जॉईन झालेला आहे, तिथं बरोबर इकडं असा आर्क काढायचा आहे. ओके. आणि इथं बरोबर जिथं जॉईन झालेलं आहे तिथून आपल्याला काय लाईन ड्रॉ करायची आहे.
राईट. आणि हा किती झालेला आहे, फुल हा झालेला आहे 115 डिग्री आणि हा झालेला आहे त्याचा बायसेक्टर. ओके. आता नेक्स्ट बघा काय आहे, नेक्स्ट आहे 80 डिग्री. 80 डिग्री. फर्स्ट आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया. ओके, लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आपण काय प्रोट्रॅक्टरचा यूज करून आपल्याला 80 डिग्री ड्रॉ करायचं आहे. 80 डिग्री, 80 म्हणजे बरोबर इथं आलेलं आहे, राईट. 80 डिग्री. आणि आता आपण हे काय जॉईन करून घेऊया. आणि आता आपल्याला काय, आता कंपासचा यूज करून आपल्याला हे काय बायसेक्टर काढायचं आहे. ओके. फर्स्ट आपण काय एक आर्क काढूया अगोदर. असा हा काय आर्क काढायचा आहे, राईट. आर्क काढल्यानंतर इथं जिथं जॉईन झालेलं आहे तिथून इकडं एक आर्क काढायचा आहे आणि ह्या लाईनला जॉईन झालेला आहे तिथून इकडं एक आपल्याला आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके. आणि नेक्स्ट बघा, आता आपल्याला इथून बरोबर इथं जॉईन झालेलं आहे तिथं लाईन ड्रॉ करायची आहे. राईट. आपला हा काय झालेला आहे 80 डिग्रीचा अँगल आहे, हा फुल आहे तो, राईट. आणि हा त्याचा झालेला आहे बायसेक्टर. आता 90 डिग्री बघूया. फर्स्ट आपण काय एक लाईन ड्रॉ करून घेऊया. ओके. आता 90 डिग्री, राईट. 90 डिग्री म्हणजे बरोबर हा राईट अँगल आपला येणार आहे. या लाईनवरती बरोबर लाईन आली पाहिजे. नंतर बरोबर इथं वरती येणार आहे 90 डिग्री, राईट. आणि आपण हे काय ड्रॉ करू लाईन, हे काय जॉईन करून घेऊया. हे 90 डिग्रीचा अँगल झालेला आहे, राईट. आणि आपल्याला सेम आपण पाठीमागं बघितलं होतं तसंच आपल्याला काय फर्स्ट आर्क ड्रॉ करून घेऊया आपण. हे ह्या लाईनवरतीही आलं पाहिजे आणि तसंच ह्या लाईनवरती, हे जॉईन केलं नाही तरीही चालतं असं, पण ह्या लाईनवरती आलं पाहिजे बस. आणि नंतर बरोबर सेम अंतर घ्यायचं आहे आणि आपल्याला इकडं आर्क काढायचे आहेत. तसंच ह्या लाईनवरूनही घेऊन इकडे एक आर्क काढायचा आहे आणि हा जिथं जॉईन होईल तिथं बरोबर इथून आपल्याला काय लाईन ड्रॉ करायची आहे. ओके. राईट. म्हणजे हा किती अँगल आला तर 90 डिग्रीचा आणि त्याचा हा बायसेक्टर झालेला आहे. ओके. तर स्टुडंट्स बघा, आपला अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 3 शिकवून काय फुल कंप्लीट झाला आहे. खूपच सोपा आहे. तर असेच माझे पुढचेही प्रॅक्टिस सेट बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.